मित्रांनो नमस्कार. मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. रोमिल छेडा हे नाव आठवतंय? नाही ना? आठवणारही नाही. त्याला कारण तसंच आहे. 2-2.5 वर्ष होऊन गेली हे नाव ऐकलं असेल त्याला किंवा कदाचित जास्तच. कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन घोटाळा आठवतोय का? ऐकलाय का? त्यामध्ये हे नाव होतं. ब्लॅक लिस्टेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणं. काय बरं नाव होतं त्याचं? हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीचे हे रोमिल छेडा. आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळीचे. त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. करोडोचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला. बरं गंमत काय होती? यांचेच मंत्री, पहिल्या महाविकास आघाडीचे मंत्री अस्लम शेख यांनीच रोमिल छेडांना कॉन्ट्रॅक्ट देण्यास विरोध केला होता. हा विषय आता काढण्याचं कारण काय? निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचारामध्ये हा कोविड किंवा ह्यातलं एक तरी घोटाळा किंवा ह्यातलं काहीतरी ऐकायला आलंय का? आज आपण एक प्रयत्न करूया. आपण 5 वर्षाकरता सरकार निवडून दिलं. या 5 वर्षात या नेत्यांनी वाटून घेतलं. मवियाने उद्धव ठाकरेंनी एक निर्णय घेतला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून मतदारांची प्रतारणा केली. गद्दारी केली असं मी म्हटलेलं नाही हा. पण मतदारांच्या भ्रमाचा भोपळा फुटला तिकडे. कारण ज्या महायुतीला निवडून दिलं होतं त्यांचं सरकार काही आलं नाही. पहिले 2.5 वर्ष महाआघाडीचं सरकार आलं. ज्या 2 काँग्रेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हाची पूर्ण पवारांची, शरद पवारांची काँग्रेस, यांना नाकारलं होतं, तेच सत्तेत आले. 2.5 वर्ष ते सरकार चाललं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंना घुसमट झाली आणि त्यांनी ठरवलं आणि त्यांनी मतदारांचा आदर करत तथाकथित गद्दारी केली. म्हणजे मतदारांची प्रामाणिकता दाखवली असेल पण उद्धव ठाकरेंची गद्दारी केली. सरकार बदललं. पुन्हा 2.5 वर्ष, आता 2-2.5 वर्ष आपण बघतोय महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या स्वप्नातला शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे झाले. आधी बाळासाहेबांच्या स्वप्नातले शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे होते. आता एकनाथ शिंदे झाले. आता 5 वर्षांनी पुन्हा आपण सर्वजण निवडणुकीला सामोरे जातोय. सर्वसामान्य मतदार नक्की विचार कसा करत असेल, कोणते विचार करून मतदान करत असेल, याचा काही आपण थोडाफार विचार करायला हवा की नको? मला खरंच प्रश्न पडतो. पहिल्या 2.5 वर्षाच्या सरकारबद्दल कोणी बोलतंय का या प्रचारात, निवडणुकीत? आता पण का महायुतीच्या जे दुसऱ्या 2.5 वर्षाच्या काळातल्या सरकारवर आरोप झाले नाहीत असं आहे का? नाही, त्यांच्यावरही आरोप झालेत. त्यांच्यातही काही घोटाळ्यांचे आरोप आहेत ना. त्या आरोपांबद्दल फारसं बोललं जात आहे. आता चर्चा कोणती आहे? आता वेगळीच चर्चा आहे. लाडकी बहीण आहे, मोफत काय गॅस सिलेंडर कोण देणार, रोजगार कोण देणार आहे, या सगळ्या गोष्टींची जी आश्वासनांची यादी जंत्री आहे त्याची सगळी चर्चा आहे. आणि आरोप प्रत्यारोप वेगवेगळ्या पातळीवर रोज नवीन घडतात. सकाळी ते 10 वाजता जे आरोप सत्र सुरू होतं ते रात्री 10 पर्यंत चालू राहतं. आज आपण या सगळ्या ग्राउंड रियालिटी जी आहे की लोकांमध्ये नक्की काय चाललंय, लोक कशा पद्धतीचा विचार करतायत, हे जाणून घेणार आहोत. आमचे जे रिपोर्टर आहेत, सिनियर रिपोर्टर आहेत सचिन धांजी, जे आज सर्व मुंबईवर फिरतायत आणि मतदारांशी संवाद साधतायत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की काय चाललंय. सचिन, तुझं स्वागत. सचिन, कोविड काळामध्ये अनेक घोटाळे झाले. आपण बातम्याही केल्या होत्या. त्यातले महाचर्चित घोटाळ्यांपैकी एक होता ऑक्सिजन घोटाळा आणि दुसरा होता बॉडी बॅग घोटाळा. मृतदेह ठेवण्यासाठी ज्या बॅगांचा घोटाळा होता. या सगळ्या घोटाळ्यांमधलं आजची स्थिती काय आहे आणि या सगळ्या प्रचारांमध्ये तू कुठेतरी
हे ऐकलंय का? किंवा लोकांच्या मनात हे लोक सगळे विसरले आहेत का? मग त्यात सुशांत सिंग प्रकरणापासून दिशा सलियन प्रकरणापर्यंत अनेक गोष्टी होत्या 2.5 वर्षाच्या काळात. त्याच्यानंतरच्याही 2.5 वर्षाच्या काळात काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींवर कोणी प्रकाश टाकतंय का? सचिन. जर आता तसं पाहायला गेलं तर कोविडचा विसर आता सर्वसाधारण जनतेला आता पडलेला आहे. आणि तुम्ही जर कोविड म्हणाल तर कोविड ही एक पूर्वी एक वेगळ्या प्रकारचंही असल्यामुळे ते अत्यंत वेगळ्या परिस्थितीत हा मुंबईकर या राज्यातील या देशातील जनता होती आणि त्यामुळे कुठेतरी त्याची पुन्हा आठवण काढू नये अशा प्रकारचा हा एक आजार होता. आणि या जर तुम्ही आता निवडणुकीचा जर तुम्ही विचार करत असाल तर कोविड काळात जे भ्रष्टाचार झाले, जे घोटाळे झाले, विशेषतः मुंबईमध्ये, तर त्याचं सध्याच्या निवडणुकीमध्ये कुठेही सध्या तुम्हाला ऐकायला मिळत नाहीये. किंबहुना राजकीय पक्षांच्या ज्या जाहीर सभा होत आहेत त्यामध्ये सुद्धा कोविडच्या घोटाळ्यांची प्रकरणं फार रेअरली आपल्याला ऐकायला मिळतात. आरोप प्रत्यारोप होतात आहेत आणि त्यामुळे विद्यमान सरकार, जे शिंदे सरकार आहेत, फडणवीस सरकार आहे, या सरकारने केलेल्या कामच जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या सगळ्यामध्ये 2.5 वर्षापूर्वी, म्हणजे ही 2.5 वर्ष जी जुलै 2022 मध्ये जे शिंदे सरकार आलं त्याच्या पूर्वी जो कोविड काळ होता त्या काळामध्ये काय झालं हे जनतेसमोर येणं आता कमीच झालंय आणि जनतेलाही त्याचा विसर पडलाय. आणि या गव्हर्नमेंटने जे काही आपली मुख्यमंत्री आपली बहीण योजनेपासून ज्या काही योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला दिलेला आहे, त्यामुळे या जनताच लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि याच्या आड कोविडचा घोटाळा हा सगळापणे सर्वसाधारणपणे विसरत जातोय. कदाचित या विधानसभा निवडणुकीत याचा वापर होत नसला तरी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोविड घोटाळ्यावरती प्रकाशझोत निश्चित टाकला जाणार आहे असं तरी मला वाटतंय. सचिन, मला एक विचारायचं आहे या सगळ्या प्रकारात. तू जेव्हा लोकांमध्ये फिरतोस आणि तू आता जसं म्हणतोस की हा महापालिकेत हा चर्चेला येईल विषय, पण कोविड हा फक्त मुंबई पुरता मर्यादित विषय होता का? हा राज्यभराचा विषय होता. कोणताही घोटाळा असेल, ऑक्सिजनचा घोटाळा असेल किंवा बॉडी बॅग घोटाळा असेल, आणखी बरेच घोटाळे आहेत, त्याची यादी जर काढली तर ते आपल्याला हा शो 1 तास पुरायचा नाही. पण ऑक्सिजन घोटाळ्यामध्ये रोमिल छेडा नामक जो आदित्य ठाकरेंचा जवळीक असलेला जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याला अस्लम शेखनीच विरोध केला होता. अस्लम शेख पालकमंत्री होता तेव्हा. ते जेव्हा पालकमंत्री होते त्यांच्याच महाआघाडीच्याच मंत्र्याकडून विरोध होत होता. हे सर्व तेव्हा आपण सगळ्यांनी छापलं होतं. त्याच्यानंतर आज ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बाजूला गुंडाळून ठेवलं जातं. या सगळ्याला आपण काय म्हणायचं? आपण मीडिया म्हणून जेव्हा लोकांसमोर गोष्टी नेत असतो, दाखवत असतो, प्रतिज्ञापत्र जेव्हा आपण प्रत्येकाची दाखवतो, यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी वाढलेल्या दिसतात, पण कोणी एकानी त्यांना साध्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असा प्रश्न विचारला नाही की तुम्ही असा कोणता व्यवसाय करता की जेणेकरून तुमची प्रॉपर्टी इतक्या पटीने वाढली. हे का होत आहे आणि लोक ह्याच्याकडे का दुर्लक्ष करतायत? अशा, आणि हे सगळ्या नेत्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. जर तुम्ही असं म्हणत असाल की कोविड काळात हा घोटाळा झाला, तर मुळात मी असं म्हणेन की कोविडमध्ये घोटाळ्यावरती प्रकाशझोत का पडला किंवा त्याला घोटाळा असा का म्हटलं हे पहिलं सर्वप्रथम जाणून घ्यायला पाहिजे. कारण मार्च 2020 मध्ये जेव्हा कोविडची लाट आली, पहिली लाट, आणि त्यानंतर पहिली लाट संपल्यानंतर सर्व ठिकाणच्या वाहतूक व्यवस्था हे केली. पण दरम्यानच्या काळामध्ये सर्व उद्योगधंदे, कंपन्या आणि जी काही उत्पादने आपल्याला पाहिजे होती ती बाजारात उपलब्ध नव्हती. त्यामुळे जे सहज रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे किंवा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने घेतलं गेलं आणि त्यावेळेला जनतेने हे मान्य केलं कारण बाजारात काही वस्तू नव्हत्या. परंतु पहिल्या लाटेनंतर जेव्हा सगळ्या बाजारपेठा खुल्या झाल्या, सर्व उत्पादन कंपन्या सगळं ओपन झाले आणि त्यानंतर बाजारात सर्व उत्पादन उपलब्ध झाल्यानंतर त्यानंतर सुद्धा महापालिकेने निविदा न काढता ही सगळी कामं परस्पर देण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यामुळे
जिथे पहिल्या गाठेमध्ये 100 रुपयाची वस्तू दिली ती दुसऱ्या गाठेनंतर 50 रुपये होणं अपेक्षित होतं, तीच जर आपण पुन्हा जर 125 रुपयाला देत असेल तर ते कुठेतरी मुंबईकरांना किंवा ज्यांनी आरोप केले त्या सर्वांना खटकलं होतं आणि त्यामुळे हा घोटाळ्याचा पहिला घोटाळ्याचे प्रकार किंवा घोटाळ्याचे आरोप होऊ लागले. आता तुम्ही मगाशी म्हणालात की ऑक्सिजन प्लांट आपण कधी करू शकलो, तर आपल्याला पहिल्या लाटेनंतर केल्या म्हणजे 2021 मध्ये आपण 12 उपनगरीय रुग्णालयांमध्ये 15 ते 16 ठिकाणी करायचं होतं. 84 कोटी रुपये खर्च करून आपण त्याची निविदा मागवली होती. त्याला प्रत्यक्षात बोली गाऊन 90 कोटी रुपयाला काम देण्यात आलं. हे काम कोणाला दिलं, तर हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी कोणती, तर जिने पेंग्विनचे पिंजरा बनवण्याचं कंत्राट केलं होतं, ज्याचा अधिकारी आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध जोडला गेला होता. आता या एकाच कंपनीला तुम्ही एवढी कामं दिली आणि हे काम त्याने 30 दिवसामध्ये करणं क्रमप्राप्त होतं, बंधनकारक होतं, पण ते काम त्याने 30 दिवसांमध्ये केलं नाहीये, त्याला कोणत्याही प्रकारचा दंड आकारला नाही आणि त्यामुळे अशा कंपनीला पुन्हा एकदा तुम्ही परत कोविड सेंटरची कामं काढतात जी 340 कोटीची होती, त्यातली 200 कोटीची कामं पुन्हा त्याच कंपनीला देतात. त्यामुळे कोविड सेंटर मधला हा घोटाळा या सगळ्या कारणामुळे उघडकीस किंवा समोर येऊ लागला किंवा त्याचे आरोप होऊ लागले. आणि मगाशी म्हणा तुम्ही बॉडी बॅग, तर बॉडी बॅगच्या बाबतीतही हाच मुद्दा होता की जिथे 2000 आणि 2200 रुपयाला मिळाली बॉडी बॅग ही 6400 किंवा या किमतीला विकत घेतली गेली. त्यामुळे कुठेतरी एवढा फरक काय येतोय, पहिल्या गाठेच्या वेळेत जर एवढा फरक एवढी अमाऊंट दिली असेल तर दुसऱ्या गाठेमध्ये ती कमी का होऊ शकली नाहीये. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट असो किंवा बॉडी बॅग असो किंवा खिचडी असो, तर असे अनेक प्रकरणं झाल्यात. या प्रकरणात ईडीच्या इन्क्वायरी झाल्या, त्याच्या रिपोर्टही आले, काही प्रकरणाची इन्क्वायरी झाली, त्यांना अटक झाली. पण हा सर्व जो प्रकार आहे घोटाळ्याचा, आपले हे महत्वाचे 3 महत्वाचे झाले. पण याच्यामध्ये बरेच औषध खरेदी असेल, रेमडेसिवीर असेल, असे बरेच पैलूने, मग स्थानिक पातळीवरती केलेली खरेदी असेल, असे अनेक पैलू आहेत याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये करोडोचे रुपये खर्च मुंबई महापालिकेने खर्च केलेले आहेत आणि याची इन्क्वायरी सुद्धा झालेली आहे. इन्क्वायरीतून पुढे काय झालं त्याचे वेगवेगळ्या त्याचं होत आहे. पण विरोधकांकरता किंवा याचे आरोप मात्र या रेकॉर्डवरती आहेत की हा कोविडचा मोठा घोटाळा झालेला आहे. कोविड सेंटरचाही घोटाळा जो अगदी प्रथितयश होता, गाजलेला होता आणि अत्यंत आज जे सकाळी रोज 10 वाजता आरोप करतात त्यांच्या जवळच्या लोकांवर त्याच्यावर अनेक आरोप होते, तेही चौकशी त्याची सुरूच आहे ना, अजून काही निकाल आलेला नाही. नाही, बरोबर तुम्ही म्हणताय की त्यावेळेला गोरेगावचे गोरेगावचे कोविड सेंटर असेल, दहिसरचे कोविड सेंटर असेल, मागाडचं कोविड सेंटर असेल किंवा बायकाचं रिसर्च संच असेल, तर अशा कोविड सेंटरमध्ये जे पहिल्या गाठेमध्ये जे कोविड सेंटर झाले त्यांच्या बाबतीत कोणाचं ऑब्जेक्शन आहे का, तर नाही. तर कुठे ऑब्जेक्शन आहे, तर मागाडच्या कोविड सेंटर बाबत, दहिसरच्या कोविड सेंटर बाबत, भायखळ्याच्या कोविड सेंटर बाबत. कारण ही कामं कोणाला मिळाली, तर एका लाईफलाईन कंपनीला. लाईफलाईन कंपनी कोणाची, तर तुम्ही मगाशी आपण ज्या प्रकारे उल्लेख केला त्या रोमिंग छेडा आणि त्याच्या संबंधित. तर त्यामुळे कुठेतरी हे कनेक्शन जोडलं गेलं आणि आपल्या आप्तस्वकीयांना ही कामं दिली गेलीत का, यातून हे आरोप झालेले. त्यामुळे प्रत्यक्षात केलेले आरोप आणि हे शेवटी यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने आपला रिपोर्ट दिला आहे, ज्याचा अजूनही तो बाहेर आला नाही. त्यामुळे तो घोटाळाच होता की आरोपच होते की त्याच्यात वेगळं काही होतं, हे त्या चौकशी अहवालातून अंतिमता ते बाहेर येणंही बाकी आहे. परंतु याच्यामध्ये ज्याची इन्क्वायरी झाली, जे संशयित दिसले त्यांना या प्रकरणात शिक्षाही झालेली आहे किंवा काही जणांना पोलीस ईडीने अटकही केली होती, त्यांची इन्क्वायरी केली आहे या प्रकरणात. सचिन, कोविड घोटाळा हा एक आपण उदाहरणादाखल घेतला होता की असे अनेक घोटाळे झाले पहिल्या 2.5 वर्षात, त्याच्यावर कोणी बोलत नाही. पुढच्या 2.5 वर्षातही अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत. अर्थात त्याच्यातल्या कितीच्या चौकशा सुरू आहेत काय ह्याबद्दल संभ्रम आहे. पण म्हणजे आता मी यादी वाचायला गेलो तर अगदी उंदीर घोटाळा, आश्रय घोटाळा, इलेक्ट्रिक बस घोटाळा. तुला आठवत असेल तर जेव्हा काँग्रेसचं सरकार जाऊन 2014ला मोदी सरकार जेव्हा पहिल्यांदा आलं, त्याच्या आधी काँग्रेसच्या घोटाळ्यांची अख्खी जंत्रीच्या जंत्री व्हॉट्सअपवर फिरायची. आपण म्हणजे
सोशल मीडियावर पण होती आणि सगळीकडे त्या घोटाळ्यांनी कंटाळलेली लोक त्यांनी सरकार बदलून दिलं होतं. नव्या सरकारवर त्या मानाने घोटाळ्याचे आरोप जरी कमी असले तरी आता उदाहरणच द्यायचं झालं तर जलयुक्त शिवारसारख्या योजनेवरही घोटाळ्याचे आरोप झाले. रुग्णवाहिकेचा असेल, मुंबईतल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा घोटाळा असेल, त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचा घोटाळा असेल, असे घोटाळ्यांचे आरोप पुढच्या 2.5 वर्षाच्या म्हणजे शिंदे सरकारवरही आहेत. त्याबद्दल काय सांगशील अगदी थोडक्यात? मी 2 महत्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की उद्धव ठाकरेंचं सरकार होतं हे कोविड काळातलं होतं, जिथे काही बंधनं होती की त्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, कामं करता येत नव्हती. आणि हा झाला एक पहिल्या कोविड काळ. आणि शिंदे सरकारचं आलं हे कोविड काळानंतरचं आलेलं आहे, ज्यांना मुक्तपणे कामं करता आली. आणि त्यामुळे दोघांचं जर हे झालं तर एक कोविड काळात आले आणि कोविड नंतर आलेलं आहे. तर शिंदेच्या काळामध्ये त्यांनी आल्यानंतर जी कोविड काळामध्ये कामं झालेली नाही आणि जे महापालिकेतली सत्ता गेल्यानंतर जे प्रशासक नियुक्त झाले त्यानंतर मुंबईतला विकास कुठेतरी रखडला जाऊ नये म्हणून त्यांनी सर्वप्रथम हाती घेतले की मुंबई सुशोभीकरण, ज्याच्यामध्ये काही कामं ही नगरसेवक निधीतून केली जाणाऱ्या कामांचाही समावेश त्यामध्ये होता. त्यामुळे मुंबई सुशोभीकरणाअंतर्गत त्यांनी विविध रस्त्यांची छोटी छोटी कामं करण्यापासून विद्युत रोषणाईपर्यंत अशी अनेक कामं केली आहेत. चौकांचं सुशोभीकरण असेल, चौकांची डागडुजी असेल, अशी अनेक कामं त्यांनी त्या अंतर्गत केली आहेत. कदाचित आज त्या मुंबई सुशोभीकरणातून तुम्हाला काय दिसतंय हा मुंबईकरांना पडलेला होती. त्यामध्ये रस्त्यांचं डांबरीकरण सुद्धा होतं आणि अनेक अशी कामं झालेली आहेत. परंतु हे जर आपण बघितलं तर आता त्यानंतर त्यांनी काय केलंय की सर्वात मोठं शिंदे सरकारचं जर सगळ्यात मोठं हे असेल तर त्यांनी 400 किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीटची कामं देखील केली आहेत. माझं मत जर तुम्ही मला आपण विचारत असा तर मी असं म्हणेन की 400 किलोमीटरचं जेव्हा पहिलं काम दिलं गेलं त्यावेळेला शिंदे सरकारने किमान या कामाचं 80% काम होईपर्यंत दुसरी निविदा किंवा दुसऱ्या कामांना मंजुरी देऊ नये होती. कारण सिमेंट कॉन्क्रीटची कामं ही तातडीने किंवा अत्यंत घाईघाईत केली जात नाही, ती पूर्ण होत नाहीये. जी कामं पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 10 ते 15% होतात आहे आणि दुसऱ्या कामाची निविदा येते आणि दुसरी कामं मंजूर करून दिली जातात आहेत. त्यामुळे कुठेतरी आपण संशयाचं वातावरण होतं, विरोधकांना आरोप करायला संधी मिळते. परंतु केलेली कामं काही चुकीची आहेत तर अशातली भाग नाहीये. त्यांनी निविदा काढून त्या मार्ग जास्तीत जास्त सिमेंट कॉन्क्रीटची कामं जलदगतीने कशी होती याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. यातून कोणी वेगळ्या दृष्टिकोनातून कसा आरोप करतोय हा ज्याच्या त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि मलाही असं वाटतं की विरोधक याचं केवळ भांडवल करतात आहे. मग ते एसटीपीचं प्रोजेक्ट असो, आश्रय योजना असेल किंवा वेगळं काही वेगवेगळे हॉस्पिटलचे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणत्याही कामांना स्थगिती देण्यापेक्षा कोणत्या तरी कामांना चालना देणं यातला फरक मतदार ओळखतो की नाही हे आपल्याला हे जेव्हा तू ग्रासरूटला फिरतोस तेव्हा तुला जाणवतं की नाही सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य माणूस याकडे कसं बघतोय? सिमेंट कॉन्क्रीटच्या बाबतीत एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतोय की 1989 साली सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईतले जे रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या हाती घेतले आणि साधारणतः आपण 2020 पर्यंत 2021 पर्यंत म्हणून आपण 400 ते 500 किलोमीटर करू शकतो. जी मुंबईतल्या एकूण रस्त्यांची लांबी ही 2050 किलोमीटर आहे आणि एवढ्या वर्षामध्ये जर आपण 500 किलोमीटर रस्ते करत असू तर यासारखं सर्वात मोठं महापालिकेचं अपयश नाही, किंबहुना ते सत्ताधाऱ्यांचं मोठं अपयश आहे असं मी म्हणेन. आणि राज्यामध्ये शिंदे सरकार आल्यानंतर आणि किंबहुना महापालिकेमध्ये प्रशासक बसल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम जर कोणता निर्णय घेतला तर मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याकडे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की यापुढे डांबरी रस्ते बंद करा, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करा.
कदाचित त्यांचा दृष्टिकोन हा खड्डेमुक्तकडे जरी असला तरी एक गोष्ट तर आहे की सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे कधीही वेळेत पूर्ण होत नाही. कारण तुम्ही आज कितीही त्या रस्त्याकडे जर तुम्ही बघा तर वाहतूक पोलिसांची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कंत्राटदारांना त्या कामामध्ये हात घालता येत नाही, ते कामं सुरू करता येत नाही. अशा स्थितीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटची कामं कशी पूर्ण आपली केली जाणार आहेत? त्यामुळे कोणत्याही सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाला जर चालना देण्यासाठी केली आहे तर वाहतूक पोलिसांना सुद्धा तशा प्रकारचे निर्देश देऊन जास्तीत जास्त या तांत्रिक बाबी सचिन, या तांत्रिक बाबींच्या मुद्द्यावर जर सविस्तर आपण बोलायला गेलो तर हे पुरणार नाही वेळ. पण मुळात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा निर्णय घेऊन खड्ड्यांकरता बजेट बनवणारी महापालिका ही नामुष्की टाळण्याकडे भर देणं ही चांगली गोष्ट नाही का? निश्चितच. जर तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण साधारणतः वर्षाला पूर्वी 60 कोटी रुपये खर्च करत होतो, जे आता त्याचं बजेट हे दरवर्षी 200-250 कोटीवरती आलंय. म्हणजे 60 कोटी कुठे आपण खर्च करत होतो आणि आता 200-225 कोटी रुपये आपण कुठे खर्च करतोय. म्हणजे आपण खड्ड्यावरती फक्त दरवर्षी खड्ड्यांवरती 200-225 कोटी रुपये आपण खर्च करणार आणि वरती मुंबईतल्या रस्त्यावरून एखादं काय झालं तर टिकेची झोड उडवली जाणार, विरोधक त्याचं भांडवल करणार, मुंबई महापालिकेची प्रतिमा मलिन करणार. सर्वसामान्यांना खड्ड्याचे एवढे कोटी रुपयाचे खर्च करूनही मुंबईकरांना दिलासा मिळतोय काय? तर माझ्या दृष्टिकोनाने मी म्हणतो मुंबईकरांना काहीच दिलासा मिळत नाहीये. खड्ड्यातून पुन्हा जावंच लागते. आणि राहिलाय मुद्दा, आता शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी एक गोष्ट खूप चांगली प्रकारे केली, जे पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा पूर्व द्रुतगती महामार्ग MMRDAच्या ताब्यात जेवढे रस्ते होते ते मुंबई महापालिकेच्या ताब्यात आणून दिले. आता याची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवली. ज्या दिवसापासून ही जबाबदारी महापालिकेच्या ताब्यात आली त्या दिवसापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या खड्ड्यांची कोणती एक तरी समस्या आली का? तर नाही. कारण याची देखभाल चांगल्या प्रकारे करू शकते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांची समस्या किंवा खड्ड्यांच्या तक्रारी येण्याचे प्रमाण खूप कमी झाले. असं तरी मला अगदी बरोबर. सचिन, माझा हा सगळा विषय घेण्यामागचा हेतू असा होता की आपण 2.5 वर्षाचा जो फरक केलाय, 2 सरकार आपण 5 वर्षात पाहिली आहेत. आपण निवडून दिलं होतं एक सरकार, पाहावी लागली 2 सरकार, बरोबर. या दोन्ही सरकारांचा एक 2.5 वर्षाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि मतदारांमध्ये लोकांमध्ये काय साधारणतः विचार सुरू आहे, लोकांचा कल कुठे आहे हे बघण्याकरता. कारण लोक जर कोविडचं सगळं मिसमॅनेजमेंट, कोविड घोटाळे हे विसरले असतील आणि आता जर फक्त लाडक्या बहिणीच्या योजनेच्या वरूनच राजकारण होणार असेल तर मतदान करताना आपण काय काळजी घ्यायला हवी हे जागृत करण्याकरताचा हा एक प्रयत्न होता. तरी मी जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारतो की कोविड काळातलं मिसमॅनेजमेंट याबद्दल तू स्वतः हे सगळं अनुभवलंयस, तू यावर अनेकदा लेख लिहिलेस, टीकेची झोड पण उठवली आहेस. कोविडचं मिसमॅनेजमेंट याबद्दल तुझं मत काय, लोकांमध्ये त्याबद्दलच्या भावना काय हे तू सांगशील. आणि दुसरा शेवटचा प्रश्न असेल तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा शहरी भागातला इम्पॅक्ट काय आहे हे सांगशील. पहिलं कोविडचं मिसमॅनेजमेंट. कोविड बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल की पहिल्या लाटेमध्ये एक अनुभव तसं बघायला तर तो कोणालाच नव्हता, सगळेच घाबरलेले होते. आणि मुंबई महापालिकेकडे एक असा एक अनुभव आहे की दरवर्षी साथीचे आजार येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतात, त्याला सामोरं जाण्याची सगळी महापालिकेचा मुद्दा असा नाही म्हणत आहे मी, ओव्हरऑल लिडरशिप बद्दल तुला प्रश्न विचारलाय. कारण आपण आता यावेळेला राज्य सरकार निवडून देतोय हे लक्षात घेऊन मी येतोय. मी मुंबईतून राज्याकडे वळतोय. बोल. हा, तर माझं असं म्हणणं होतं की जो कोविडचा मुद्दा होता तो मुंबई असेल किंवा राज्यभरात असेल तर शासन म्हणून किंवा आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे राबवायला पाहिजे होती याबाबत बरचसं समन्वयाचा अभाव होता. कारण शहरी भागांमध्ये जेवढं मुंबईमध्ये जेवढं राबवली गेली यंत्रणा तेवढी अन्य शहरांमध्ये, राज्यांमध्ये तेवढ्या प्रकारची ही यंत्रणा राबवली गेली नाहीये. कारण मुळात यंत्रणांचा अभाव, समन्वयाचा अभाव या बाबी होत्या आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचण्याकरता जी आवश्यक बाबी होत्या या कुठेतरी कमी पडत होत्या. आणि म्हणून जर तुम्ही बघत असाल तर सर्वात जास्त जर रुग्ण कुठे दगावले असतील तर ते मुंबईमध्ये पण दगावले. पण
एवढी सगळी यंत्रणा उभारून पण आपल्याकडे माणसं दगावत होते. पण माझ्या मते मी तर म्हणेन की हे सगळे ते त्यावेळेला जे दगावले, तुमच्याकडे सगळं होतं पण एक भीतीपोटी पण दगावलेले आहेत, घाबरून दगावले होते. कारण प्रत्येक गोष्टी आधारावरती असो ना, आणि मुळात सगळ्यात महत्वाचं तर तुम्ही सगळ्या ठिकाणी जात असाल तर रेमडेसिवीर, ऑक्सिजन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल किंवा याच्या अभावी सगळ्यात जास्त गेले. त्यामुळे मुंबई असो तर मुंबईच्या बाहेरचे अन्य शहरे असतील, गाव भागात असेल, सगळ्यात मोठा ही ऑक्सिजन प्लांट किंवा ऑक्सिजनची यंत्रणा ही त्या ठिकाणी पोहोचली नाही. त्याचाही सगळ्यात मोठा फटका त्यावेळेला कोविड काळामध्ये आपल्याला दिसून आला होता. आणि राहिले तुम्ही आताच्याच गव्हर्नमेंटच्या बाबतीत म्हणजे मी याला जोडून एक प्रश्न फक्त याला जोडून एक प्रश्न विचारतो. आज आपण कोविड सारख्या आजाराला सामना करण्यासाठी आपण समर्थ आहोत का? जर कोविड सारखा आजार आला तर निश्चित. म्हणजे मी असं म्हणेन की त्यांच्याकडे ती यंत्रणा अजूनही नाही, जेवढी शहरी भागात काही प्रमाणात आहे. म्हणजे आपण आता एक वेगळ्या अनुभवातून पुढे चाललोय की कोविड आपण हाताळलाय, अनुभवलाय आणि त्याला सामोरं कसं झालंय हे शिकलोय. आणि या दृष्टीने जेव्हा आपण बघतोय तर शहरी भागातल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही की 100% आपण सज्ज आहोत. जे मुंबई महापालिकाचे 95% असेल तर बाकीचे सगळे 50 किंवा 55% असतील. पण ग्रामीण भागामध्ये हा पूर्ण अभाव जाणार आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये त्या दृष्टिकोनातून सजग असणं, त्यांना यंत्रणा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. आणि याकडे आरोग्य व्यवस्थेचे दुर्लक्ष होत आहे असं मी म्हणतो. एकाही आघाडीच्या किंवा युतीच्या कोणत्याही किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात याबद्दल काही उल्लेख आहे का किंवा आश्वासन आहे का की आम्ही ही यंत्रणा उभी करू वगैरे असं? आपल्याला माहित असेल तर मी आपल्या एक लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्या वेळेला कोविडचा आधार उद्भवला होता त्यावेळेला सर्वसाधारण किंवा एक अशी मागणी होत होती की कोविडच्या पार्श्वभूमीवर किंवा कोविड सारख्या आजाराच्या भविष्यात उद्भवल्यास त्याकरता त्या आजाराचा सामना करता यावा याकरता एक स्वतंत्र रुग्णालय उभारली झाली. परंतु ना मुंबई महापालिकेने अशी रुग्णालय उभारली ना अन्य कोणत्याही शहरांमध्ये अशी रुग्णालय उभारली. त्यामुळे हे त्या वेळेची जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा अशी मागणी होते. पण पुढे या आजाराचा जसा विसर पडतो तसं यातून निर्माण अशा आजाराला सामोरे जाण्याची थोडक्यात मतदार राजाबरोबरच राजकारणीही कोविडला विसरलेत. येस, नक्की. आणि शेवट अगदी थोडक्यात जाता जाता लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट काय शहरी भागात? तू जेव्हा फिरतोयस लोकांमध्ये ती स्थिती काय? आपण असं म्हणतोय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी जास्त घेतलाय आणि शहरी भागातील महिलांनी कमी घेतलाय. पण ज्या प्रकारे मी मुंबईतल्या भागांमध्ये फिरतो, कारण मुंबई हा शहरी भाग आहे, पण या शहरी भागातल्या महिला सुद्धा आज सांगतात आहेत की शिंदेंनी आम्हाला पैसे दिले. त्या महिलेला माहित नाहीये की शिंदे मुख्यमंत्री किंवा पण त्याने म्हणाले ते एकच सांगतात आहे, धनुष्यबाण शिंदे यांनी आम्हाला घर बसल्या 1,500 रुपये दिले, त्यांनी आम्हाला हे केलंय. त्यामुळे कुठेतरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या आपली मुख्यमंत्री आपली बहीण योजनेचा काही प्रमाणात परिणाम हा आपल्याला दिसणार आहे. एकाच घरात तुम्हाला मतांचं विभाजन सुद्धा झालेलं दिसेल. पत्नी जर शिंदे यांना मतदान करणार असेल तर तिचा पती दुसरीकडे मतदान करणार. पण पूर्वी ज्या प्रकारे एकाच मतदान संपूर्ण जाऊन कुटुंब करत असेल तर तिथे हे होणार नाही. त्या घरातली महिला ही किंवा त्याचा मुलगा किंवा त्याचा पती सुद्धा हा अशा वेळेला आपली बहीण मुख्यमंत्री आपली बहीण योजना याचा लाभ मिळाल्यामुळे त्या पक्षाला लाभ देण्याचा, त्या मतदान करण्यासाठी प्रयत्न करेल असं मला वाटतं यावर. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद सचिन.
तू अशाच पद्धतीने ग्रासरूटला फिरतोयस तर तुझ्याकडून आम्ही वेळोवेळी माहिती घेऊच आणि आमच्या हिंदुस्थान पोस्टच्या गल्लोगल्ली कार्यक्रमात तू याबद्दल सतत लोकांपुढे सगळ्या गोष्टी आणत राहशीलच. सध्या पुरता आपण थांबू. तर लोक हो, तुम्ही ऐकलं, आपण सर्व कोविडला विसरलो, कोविडचं मिसमॅनेजमेंट विसरलो, कोविडचे घोटाळे विसरलो, त्याच्यानंतरचेही घोटाळे आपल्याला लक्षात नाहीयेत. आपण 5 वर्षाकरता सरकार निवडून देतो, 2.5 वर्षाकरता नाही, हे लक्षात घ्या. यापुढे सरकार निवडून देताना ते 5 वर्ष काम करणारं सरकार असेल, 5 वर्ष आपल्याला विकासाकडे नेणारं असेल आणि 5 वर्ष आपल्याला न विसरणारं सरकार असेल, हे लक्षात ठेवा. 100% मतदान करा. प्रत्येकाने आवर्जून मतदान करायला हवंय ही विनंती. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.